नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। राज्य सरकारने पोलीस भरतीला मान्यता दिली असून लवकरच या भरतीला सुरुवात होणार आहे। या भरतीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे। ही एक वेळची विशेष बाब मानली जात असून त्यामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे आणि या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे। बेरोजगार तरुणांच्या विविध संघटनांनी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले होते। अखेर सरकारने निर्णय घेतल्याने तरुणाईत उत्साहाचे वातावरण आहे। सरकारच्या या निर्णयामुळे आमच्यासारख्या वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे, याबद्दल आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया अनेक उमेदवारांनी दिल्या आहेत। या भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील संधी मिळालेली असून गृह विभागाकडून GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभागातर्फे हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 कालावधीत रिक्त झालेली व रिक्त होणारी पदे यासाठी ही 15,631 पदांची भरती निघालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, 15,631 पदांची ही भरती निघालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला GR जो आला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। मात्र या निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। याऐवजी सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। 2022 ते 2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही शेवटची संधी असून या भरतीस ते पात्र असणार आहेत। या भरतीसंबंधी सविस्तर वेळापत्रक, शारीरिक व लेखी परीक्षेचे स्वरूप, अर्ज सादर करण्याच्या तारखा याबाबतचा तपशील लवकरच पोलीस भरती बोर्डाकडून जाहीर केला जाणार आहे। या भरतीला लवकरच सुरुवात होणार असून या भरतीसंबंधी कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आल्यावर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल। तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि माहिती आवडल्यास गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। धन्यवाद।